सर्वेश्वरः चित्तरा कारुण्यानकनागरा द्वैकरा विघ्नादिदोषाहरा वंदे जडजीवतारनिवरा मोता तुताहि घरा दाताळा करुणाकरा वनमते ज्ञानी विभो गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री जाळीचे बाबा की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्री चरणाने आपल्या पदाने स्पर्शित झालेलं स्थान श्री क्षेत्र जाळीचा देव जाळीचे बाबा म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली ही भूमी आणि म्हणून त्या तिथीला आज वैशाख शुक्ल पक्ष 1193 इंग्रजी तारखेप्रमाणे 12 मे 2026 हा आजचा दिवस आहे। आजच्या या दिवशी या डोंगरावरती या निसर्गरम्य अशा भूमीमध्ये जे अतिशय भाग्यवान जीव असतील ज्यांचा वेध परमेश्वराला लागला आणि तो परमेश्वर या ठिकाणी धावून आला तो दिवस आजचा आहे। त्यांचे पद या ठिकाणी लागले म्हणून पदस्पर्श पावन दिन या पदस्पर्श पावन दिनाचा औचित्य साधून आचार्य प्रवर कैवल्यवासी गुरुवर्य श्री मोठे बाबा माझे गुरुवर्य यांनी 1976 मध्ये या आश्रमाची स्थापना केली। त्याला 50 वर्षे आज पूर्ण होत आहेत या वर्षी आणि म्हणून तो सुवर्ण महोत्सव श्री पंचावतार उपहार असा सोहळा संपन्न करण्याचं ठरवलं। मानस एक होता, कोरोनातून मुक्त झालो, फंगस मधून मुक्त झालो, बायपास मधून मुक्त झालो आणि म्हणून आता एकदा सगळ्या साधू संतांचं दर्शन घ्यावं या पवित्र हेतूने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी आजारी, माझं बायपास झालं, मी काचेच्या पिंजऱ्यामध्ये आहे, पण आशा ती फार मोठी आहे, भरारी मोठी आहे, पंख छाटलेले आहे, कशी भरारी घ्यायची। पण तू उभा ठाकला अशीच पुरे सिद्धी ती येथोनिक नेजली की ही स्वामींची जी उक्ती आहे ही उक्ती आज खऱ्या अर्थाने देवानं मला साथ केल्यासारखं वाटतंय आणि म्हणून हा एवढा मोठा सोहळा साजरा करायचा। धर्म म्हटलं की अर्थ आलं, अर्थाशिवाय काही होऊ शकत नाही। एवढा सर्व पैसा अर्थ कसं उभं करायचं आणि म्हणून परिवार हा सक्षम आहे। त्यामध्ये आमच्या आत्ता यांनी समर्थपणे ही बाजू सांभाळली की तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही घरीच थांबा, आम्ही सर्व करतो। तुम्ही लोकांना फोन करू, मी करते सगळं। नाही त्या गावाला कधी पाहिलेलं नाही, ते गाव तिथे ते गेले, ईश्वराचं साहेब एवढा मोठा निधी, लोक वर्गणीतून उभा राहिला आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला। मानस होता तो मानस आज पूर्ण झालेला आहे। मला वाटतं याच्यापेक्षा काही वेगळं प्रास्ताविक नसतं। आपण फोनवर आलेले मला सर्व मी फोन केले, मी सर्वांपर्यंत पोहोचू शकलो नाही। आपण आला खरोखर मायपणा केला, मी धन्य झालो। आपल्या दर्शनाने माझ्या पापाचं क्षालन झालं। दंड काही पुणे जर पासली तुम्हाला मला बालकाला तुम्ही क्षमा करा असे व्यक्त करतो। दंड आजचा हा जो योग आहे पदस्पर्श मंदिर सगळ्या गावाचं
नव्हे संपूर्ण जगाचं श्रद्धास्थान असलेलं आमचं जाळीचे बाबाचं स्थान, हे तुझ्या नामापासून वेद, त्या स्थानापासून वेद असा या स्थानाचा वेद आहे. म्हणून आजच्या या पदस्पर्श पावन दिनामध्ये आमच्या गावातील बाबा सगळे साधू संत सहभागी आहेत. सरांच्या हाताने विडा समर्पित झाला. एकही आश्रमातला साधू असा नाही की त्यांना सांगितलं की प्रत्येक आश्रमातला साधू तिथं आला पाहिजे. हा उत्सव आपला आहे, आपल्या देवाचा आहे, आपल्या स्थानाचा आहे. आणि म्हणून सगळे आमचे गावातील आश्रम प्रमुख आले. दुसरी कल्पना अशी होती की आलेल्या साधूंचं स्वागत हे मी आणि मी माझा परिवार तर करणारच आहे, पण इथे असलेले जेवढे पुजारी आहेत, जेवढे घर आहेत, प्रत्येक घरातील एका पुजाऱ्याच्या हाताने आलेल्या साधू संतांचं स्वागत व्हावं. आणि म्हणून आजच्या स्वागतामध्ये तुम्हाला हा फरक दिसला. मी सगळ्यापर्यंत नाही पोहोचू शकलो, पण तुम्हाला पुढे नाही सांगत. माझ्या अंतकरणापासून मी तुमचं स्वागत करतो. स्वागत स्वागत स्वागत. ते चुकलं तर क्षमा करावी धन्यवाद. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय बाबांना दंडवत करत कमी मोठ्या प्रमाणात टाळ्यांचा गजर अपेक्षित आहे. मनामध्ये फक्त पदस्पर्शी पावननी सुवर्ण महोत्सव करायचा होता, पण योगायोग असं आमच्या परिवारातील बानेगाव गर्वांचा शिष्य किशोर नावाचा तरुण पोरगा आहे, अभ्यासू आहे, हुशार आहे, धार्मिक आहे. त्याला म्हटलं अरे बाबा एवढा मोठा कार्यक्रम होतो, एवढे मोठे साधू संत येतात, तो तू दीक्षा घेऊन टाक. गुराईला विचारतो म्हटलं. आदरणीय मंदाताई लासूरकर त्यांना विचारलं, त्यांनी अनुमती दिली आणि तोही दीक्षा घेण्यासाठी तयार झाला. एक नाही, दोन नाही, आज 9 दीक्षार्थी तयार झालेले दिसतात. किती? 8 दीक्षार्थी आहेत. एक दीक्षा झाली, मग 8 झाले. हा दीक्षाविधीचाही कार्यक्रम यामध्ये अंतर्गत झालेला आहे. काल महंती प्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला, त्यामध्ये चिचोंडेकरीच्या 9 शिष्यगाद्यापैकी 4 शिष्यगाद्या काल या ठिकाणी उभ्या राहिल्या. असा हा सोहळा संपन्न झालेला आहे. उशीर झालेला आहे. धन्यवाद. वेळ जास्त 2 मिनिटं फक्त मी बोलतो. माझा जन्म मालेगाव तालुक्यात नाशिक सायनी या गावी झाला. माझ्या वडिलांनी संकल्प सोडला. जाता जाता माझ्या वडिलांनी संकल्प सोडला. त्याच्यानंतर 10 दिवसांनी माझे वडील वारले. माझ्या वडिलांना वाटायचं माझ्या गावामध्ये एक बिगर उद्देशी नाही. मी फक्त या ठिकाणी बाबा मी ज्या गावचा आहे त्या गावामध्ये मी ज्या कुटुंबाचा आहे त्या कुटुंबामध्ये आमच्या गावामध्ये मानवा पथकामध्ये बी एकही घर नाही. पण आमच्या गावामध्ये आमच्या घरी उपदेशी नसताना आमच्या घरी देवपूजा होती. का ते एका साधूची देवपूजा आमच्या शेतामध्ये पडली, ती आमच्या वडिलांना सापडली आणि त्यांना दृष्टांत झाला. त्यांनी ती देवपूजा घरात आणून घेतली. त्याच्यानंतर मग कनाशीला जायला लागले. त्यांना मग धर्माचं वेळ लागलं आणि त्या ठिकाणाहून आमचे वडील उद्देशी झाले, बाकी कुटुंब उद्देशी झालं नाही. मग त्याच्यानंतर त्यांना असं वाटायचं मी गेल्यानंतर या धर्मामध्ये कुणी राहणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी माझा संकल्प सोडला. 10 दिवसांनी वडील वारले. माझा संकल्प कैवल्यवासी ज्ञानेदास बाबा आंबेडकर माझे आजोबा त्यांच्या हातावर झाला. त्याच्यानंतर माझ्या गुरुबांची दीक्षा झाली. त्यांनी म्हणाले याला तू सांभाळ. माझ्या आजोबांनी संकल्प माझ्या गुरुबांच्या हातावर सोडला. त्याच्यानंतर ते म्हणतात ना पुण्य पळले बहुत दिवसा भाग्य उदय यात्रा कसा जाणू सर्वोच्च टुकेस संत चरण पावलं. माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण क्षण आला. पण माझे गुरुबा कैवल्यवासी बाळेगावकर बाबा 2016 मध्ये मला सोडून गेले. त्याच्या 4 महिन्यानंतर माझे आजोबा मला सोडून गेले. पण माझ्या गुराईने तपस्विनी मंदाबाई लासूरकर यांनी मला माझ्या गुरुबाची कमी कधी भासू दिली नाही. तसेच बाबांनी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय चक्रपाणी आश्रमाचे संचालक बाबाजींनी मी माझ्यावर वेळोवेळी मला मार्गदर्शन केले. अशा माझ्या गुरुबांनी मला खूप माझे कौतुक केले. मी नाशिकला गेले असताना माझ्या गुरुबांना मला पितळी घोडा आवडला होता आणि आवडल्यानंतर मी रडायचो. मी फार आटी होतो. पाऊस चालू होता. मला म्हणलं मला तो घोडा पाहिजे. मी लहान होतो.
माझ्या गुरुबांनी पूर आलेला होता नाशिकला, तरी पडत्या पाण्यात जाऊन माझ्यासाठी 9-10 वाजता दुकान उघडून माझ्यासाठी घोडा आणला होता. माझ्या गुरुबांनी माझे खूप कौतुक केले. आज ते असायला पाहिजे, पण ते या ठिकाणी नाही. असो मी माझ्या सोयीच्छेने संन्यास धर्मात पदार्पण करीत आहे. सर्वांनी मागे म्हणायचं, तुझी अनंता दया तुझके गुरु माऊली आज भेटीस आली, गुरु माऊली आज भेटीस आली. प्रभू धन्य झालो, प्रभू धन्य झालो, प्रभू धन्य झालो, प्रभू धन्य झालो. श्री गुरु भेटी मुळे मी निवालो, श्री संत भेटी मुळे मी निवालो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जाळीचे बाबा की कृपेच्या स्पर्शांच्या स्वामी श्री चक्रधरांच्या आगमनाला नियोजकांनी आपल्याला सांगितले की 754 वर्ष झालेली आहेत. टाळ्या वाजून त्याचा आनंद व्यक्त करायला हरकत नाहीये की माझा देव या ठिकाणी एका नियोजनपूर्वक, काही ठिकाणी परमेश्वर सहज चालत चालत गेला, या ठिकाणी माझा देव एका नियोजनपूर्वक तुम्हा सर्वांच्या साठीच या ठिकाणी विसवता झाला. मनुष्यवेशाचे निमाने विसवता झालेला माझा देव तुम्हा आम्हाचा विसावा बनला. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव दयेचा आदर, देव कृपेचा सागर. प्रत्येकाला याची अनुभूती आहे. महानुभावांच्या परंपरेमध्ये स्थानावर डोकं टेकवल्यानंतर येणारी अनुभूती ही शब्दाच्या पलीकडे आहे. आणि म्हणूनच महानुभाव अनुभवत असतो, मग तो साधनाला अनुभवत असतो, ज्यामध्ये प्रथम साधन आहे स्थान. अंती या मार्गाशी स्थानाची रक्षेल, अशी श्री नागदेवाचार्यांची एक स्मृती आहे. आज महानुभाव पंथाच्या पंथ परंपरेचा वर्तमान, कारण श्रुती स्मृती ग्रंथाचार मार्गरूढी आणि वर्तमान ही 5 प्रमाण आमच्या परंपरेमध्ये मानल्या जातात. त्यातलं वर्तमान प्रमाणामध्ये आपण जर पाहिलं तर स्थान हे आपल्या सर्वांचं सर्वार्थाने रक्षण करणारं आहे. आणि त्यातल्या त्यात आम्ही पाहतो की कवणे ठाई काही विशेष, कवणे ठाई काही विशेष, पण जाळीचा देवासी अवघे विशेष. आम्हाला माहिती की आम्ही ब्रह्मविद्येच्या शास्त्रामध्ये अनुभवलेलं आहे, वाचलेलं आहे, त्या प्रतितीने ते आम्ही आजही अनुभवतो. परंतु जेवढी लोक इथे येतात, आज महास्थानांपेक्षाही प्रसन्नतेचा उचंबळ आमच्या या स्थानाच्या ठिकाणी आम्ही पाहतो. कारण देव तो सर्वदा, पण पूजा श्री थोरगो. जेव्हा एखाद्या स्थानाचा महिमा आपण पाहतो, कैवल्यवासी आमच्या या चाळीसला देवता भूषण कैवल्यवासी बाबा तिकडे हमनीकर बाबा उर्फ आंबेकर बाबा यांच्या पहिल्या कार्यकालाचा जर आपण आठवण घेतला, थकल्या बांगल्याला पाणी देणे हा एक या मातीचा आजचाही पुरुषार्थ आहे. सगळ्यांना अनुभव आहे की इथे पाणी आपल्याला विकत उपलब्ध करावं लागतं. परंतु इथे सगळे साधक पाणीदार आहेत आणि आमच्याकडे पाणीदार या आमदार बी आहे.
या साधकांचं देण्याचं जे औदार्य आहे महानुभावांनी दिलेले आहे समाजाला, ते स्मरणातील गाठीच्या रूपाने असू देत, आलेल्याचा शारीर मानसिक श्रम परिहार करण्याचं कौशल्य असू दे, नाहीतर चुकला तिथे कान धरून जे चांगलं झालं त्याचं पाठीवर कौतुक ठेवून आम्ही महानुभावांनी हा पंथ, हा धर्म जपलेला आहे, वाढवलेला आहे, त्याचे आम्ही समर्थ पाहित आहोत. काय आहे महानुभावांच्या या ज्ञान परंपरेमध्ये, काय आहे आमच्या या महानुभावांच्या भक्ती परंपरेमध्ये आणि वैराग्य परंपरेमध्ये? एकच प्रत्येक साधकाचा हेतू असतो, माझ्या मनामध्ये हेत स्वामी भजावे मार्गास, माझ्या मनामध्ये हेत स्वामी भजावे मार्गास. चिचोंडेकर महानुभावाने आम्ही एका गुरुकुळात वाढले. परिस्थिती कशी आहे यापेक्षाही दैव सोबत कसं आहे याच्यावर साधकाचं जीवन अवलंबून असतं. ज्या दिवशी महानुभावांनी एखाद्या साधकाने शेंडी दिली त्या दिवसापासून त्याचं जगणं मरणं हे ईश्वराच्या हातात आहे. चितोंडेकर महानुभाव हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. वाजवूयात आपण त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या. अरे गेलेला जीव पुन्हा या परमार्गाच्या सेवेसाठी येऊ शकतो हे एक प्रत्यक्ष प्रमाण आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष प्रमाणावर मी बोलणार आहे. आपल्याशी वेळेचं बंधन आहेच आहे, परंतु प्रत्यक्ष प्रमाणामध्ये अनुसरल्याचं जगणं मरणं हे ईश्वराच्या अधीन आहे. काय करतो संत, काय करतो असा गुणवंत महंत? त्यांनी फक्त एकच वासना प्रत्येक महानुभावांची असते की माझ्या कडून या परमार्गाची सेवा घडली पाहिजे. अवंचकपणे परमार्गाला सेवा जो देतो त्याला आपोआपच परमेश्वर होतो. अनेक प्रेमाचे उपाय आहेत, परंतु आज वर्तमानामध्ये आपण जर अनुभवलं तर एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला दिसेल. एक कालखंड होता की महानुभावांच्या संतांकडे द्रव्याचा संभव होता की नव्हता? होता. द्रव्याचा संभव कालही होता, आजही आहे, भविष्यातही राहणार आहे. कारण आम्हाला ते देवाने दिलेलं वरदान आहे की आम्ही देव देतो आणि मग खातो. देवाने दिलं तर सरत नाही, माणसाने दिलं तर पुरत नाही. तुमच्या ग्रस्ताश्रमामध्ये तुम्ही किती कमवते असू द्या, कारण आमच्याकडे 60 गाव जागिरी. तुमच्या ग्रस्तांकडे किती जागिरी? 1 गाव जागिरी, 1 भावकी जागिरी. पण महानुभावांकडे 60 गाव जागिरी. आणि या महानुभावांच्या ज्ञान परंपरेमध्ये, भक्ती साधनेमध्ये ज्ञानाची जशी उज्ज्वल परंपरा आहे तशी भक्तीची परंपरा ही आम्हाला शिकवते की आम्हाला देण्याचा पुरुषार्थ साधायचा. दिलं तर वाढतं. मग ते ज्ञान असो, दास्य असो, अन्नदान असो. आणि चितोंडेकर महानुभावांनी आपल्याला या साधी एकत्र केलं. त्या आदर्श साधनेमध्ये सर्व गृहस्थाश्रमांना त्या कार्यामध्ये सहभागी केलं. आज देणारे खूप आहेत, पण उपयोगी लावणारे कार्यकुशळ असणार हे महानुभावांचं एक वेगळेपण आहे. त्यातल्या त्यात बालसन्यासी जो आहे त्याने पाहिलं आपल्याला बोललं. त्या महानुभावांच्या ज्ञान परंपरेतला तो बोलत होता, आम्ही येत नाही परमार्गात, आम्हाला ईश्वर संकेताने येण्याचा योग येतो. आणि म्हणूनच या संकल्पनेमध्ये चितोंडेकर महानुभावांना दुसरा एक पर्याय, त्यांना जी आमच्या महानुभावांची एक दिशा असते, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. त्याचे 3 स्वप्न आहेत. त्यांनी मला एकदा सांगितलं, आता मी त्यांच्याकडून मगाशी मी दक्षिणा घेतली. त्यांना म्हटलं की 2 स्वप्न तुमचे पूर्ण झाले. पायी काळीचा देवते 4ही दिशेने सर्व स्थान नमस्कार केली. जेव्हा जेव्हा असं काहीतरी होतं, आमची वैराग्य परंपरा आम्हाला शिकवते. विषयग्रस्त अविधी खादल्या पुरुषाची स्मरण क्रिया न भवे. तर मग त्याने काय करावे? जेवढी स्थाने आहेत, जेवढी भिक्षुक आहेत, जेवढी प्रसाद आहेत, जेवढे वासनिक आहेत,
ते अशी भेटा चिचोलीकर महानुभावांनी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अखिल भारतामध्ये कोणता एखादा स्थान किंवा एखादा प्रसाद किंवा एखादा भिक्षुक किंवा वासनिक भेटला नाही असं कोणी आहे का महंत? सगळेच भेटले असते, तरी भेटावेत ही इच्छा असते. आणि म्हणून ती एक ज्ञानज्योत आहे. सगळ्यात मोठं शेवटचं एक त्यांचं ध्येय आहे आणि ते म्हणजे परमार्थ सन्निधानामध्ये, जे आम्हा सर्वांना वाटतं, जे आम्हा सर्वांना वाटतं, प्रत्येकाला वाटतं, देहांत काले तुमसा मने हो, मनसी बजाते मन को लुभाते, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, श्री चक्रधर सिमरते मेरे प्राण तन से निकले. ही त्यांची तिसरी इच्छा भगवंताने सिद्धीस नेओ असं अभिष्ट चिंतन करतो आणि माझे दोष होते. पदस्पर्श दिन, काही पदाचा स्पर्श भलं करणारा असतो, काही डोळ्यांचा स्पर्श, काही पायाचा स्पर्श, काही हाताचा स्पर्श, काही भावनेचा स्पर्श. भावभावनेचा स्पर्श हा जास्त आल्हादकारक आणि प्रसन्न अशा प्रकारचा असतो. तो जिवंत असताना असतो, जिवंत नसताना सुद्धा असतो. नख, दाढ, केश, कलाप याच्या स्पर्शासाठी सगळी जिवंत माणसं तळमळतात, जिथे भेटेल तिथे नमस्कारतात. तो स्पर्शाला नमस्कार आहे. स्वामी जाळीच्या देवाला येत असताना वाघाच्या सोबत आले आणि तुला माणसं त्रास देतील, तू जा म्हणून निघून गेले. काय सगळ्या संदेशामध्ये पैगंबराचा केस श्रीनगर मध्ये आहे, पण तो हालत नाही. वर्षातून एक दिवस ते उघड्या करतात, इकडून तिकडे पळवत नाही. गाडीचा केस खुलताबादला आहे, तोही जागेचा हलत नाही. जे आदरणीय श्रद्धे असतं त्याला हलवायचं नसतं, असं त्यांचं मत आहे. आता माझ्यासारखा माणूस पुढे जातो आणि म्हणतो ते हातपाय धुतो, बाथरूमात इकडे तिकडे जातो आणि तो विषय चालतो आसनावरचा. मी पलंगावर बसतो, ती माझी वैयक्तिक चूक आहे, पण अशी मोठी माणसं करत नाही. हा अत्यंत मोलाचा स्पर्श तो एक जाळी खाली, झाडाखाली झाड वाढत नाही कसं म्हणतो तुम्ही. आता त्या जाळीखाली एवढं मोठं झाड वाढलेलं आहे आणि मग त्या जाळीच्या खाली बसल्यानंतर जसं गाडगे बाबा झाले अशा जाळीचे बाबा झाले. आणि तो स्पर्श आज पूर्ण भारत आणि भारताच्या बाहेर लोकांना आकर्षित करत असतो. आणि म्हणून तो स्पर्शाचा उत्सव, तो दिवस आदरणीय महंत श्री चिचोलीकर बाबांनी निवडला, त्यांचं मी याबद्दल पूर्ण अभिनंदन करतो. या दृष्टीने आदरणीय बाबांचं बोलणं झालं. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद करतो. आणि आता बाबांनी दिलेला शब्द आणि त्यांचा राहिलेला वेळ मानव प्रथामध्ये खऱ्या अर्थानं ज्या परंपरेनं सर्वज्ञांच्या या ओट्यांचं बांधकाम केलं. मुनी व्यास सुशास्त्रज्ञ मोठे जयाने बांधले करत असतानाच इतक्या भावविभोर होऊन या ठिकाणी प्रस्तावित केलं की आमच्या या वर बसलेले किंवा खाली असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये साश्रू सगळेच ऐकत होते, सगळ्यांचे डोळे पाहतात. आजचा हा कार्यक्रम जो आहे ना, हा खरोखर बाबांनी जो केला तो खरोखर कौतुकास्पद आहे. बाबा ज्या परिस्थितीतून निघालेले आहे, संघर्ष कोरोनाच्या काळामध्ये संघर्ष याच्यातून निघाले किंवा नंतर बाबांच्या हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, बायपास झालेला आहे. बाबा थोडेसे धान्यासारखे झाले. कारण सर्वत्र श्री चक्रप्रभू जेव्हा सवलतदारवर तर त्या ठिकाणी पूर्वात जातात सगळे, तेव्हा स्वामींच्या सोबत वाईसा आहे, देमाईसा आहे, मार्तंड आहे, अनेक भक्तजन आहेत. आणि डोंगर चढत आल्यानंतर या भक्तांना थोडासा विसावा मिळावा, सोबत असलेल्या सानिध्यात असलेल्या भक्तांना विसावा म्हणून या ठिकाणी स्वामी थोडं असं नसतं झालं.
आणि त्यांना त्यांचा श्रम परिहार केला. आणि महत्वाचा अर्थ म्हणून त्या शास्त्र सिद्धांत सांगतो की ज्या स्थानावर ज्या ज्या प्रकारची लीला घडत असते त्या त्या प्रकारचे कार्य नंतर त्या त्या ठिकाणी त्या स्थानापासून कार्य वर्तवतात. आणि म्हणून या स्थानाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे की संसारामध्ये अधिदैविक अधिभौतिक आणि आध्यात्मिक विविध तापलेला एखादा साधक, मग तो ग्रस्ताश्रमी असो अथवा संन्यासाश्रमी असो, तो जेव्हा इथे येतो मग उपदेशी असो अथवा अन्य असो, तो जेव्हा इथे येतो तेव्हा त्याचे जे श्रम आहेत ते श्रम परिहार होतात. हे सगळ्यात महत्वपूर्ण वैशिष्ट्य या स्थानाचं आहे. ही जरी ती जागा वाटेल त्या पद्धतीने आपल्याला जर बोलायला माहित आहे की विकत जरी घेत असतात तर ते पैसे द्यायला आम्ही तयार आहोत. तेव्हा चतुर्विधाचा पण जास्तीत जास्त लवकर खरेदी करता कसा येईल कोणाच्या माध्यमाने ते आपण प्रयत्न करावा की मी सर्वांना विनंती करतो. आदरणीय बाबांनी 2 महिन्यापूर्वी मला आमंत्रण दिलं. मी आजारीच आहे, आजही आजार आहे, परंतु मी फार 2-3 महिन्यात गेलत नाही. जाय दिल्यावर तुम्हाला बरेच वर्ष झाले असेल, पण बाबाच्या आज्ञेला म्हणून विनंतीला नाही म्हणणार मान देऊन या ठिकाणी आलो. बाबांनी माझा सन्मान केला. साठी असलेले या ठिकाणी आमचे संचालक करणारे सर्वच धर्मबंधू सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पृथक सर्व साधारण धन्यवाद. माझे 2 शब्द संपतो. सर्वज्ञ श्री चक्रधर आपण कोणी आचार्य प्रवर श्री आंबेडकर बाबाजी, संपूर्ण आंबेडकर परिवार, आदरणीय श्री राजदादा यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कारण गेली 2-3 दिवसापासून या ठिकाणी ग्रस्त मंडळी, साधू मंडळी इथे जेवण करतात आणि म्हणून त्यांना त्यापासून त्रास झालेला आहे. या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय पूजनीय श्री वदनस्थ बाबांचे आभार व्यक्त करतो. त्याप्रमाणे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध दादाजी या ठिकाणी अतिशय माझ्यावर त्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमा खातर दादा या ठिकाणी आले, त्यांनी दर्शन केलं. दादांचे आमचे आभार मानण्यापेक्षा राहणं अतिशय महत्वाचं आहे. गोपाळ आश्रमाचे संचालक आदरणीय बाबाजी या ठिकाणी सकाळच उपस्थित झाले आणि परमानंद कुलाचार्य बाबाचा आश्रमात मंदिरामध्ये सगळ्यात अगोदर पोहोचले. बाबांचे आभार व्यक्त करतो. बाबांच्या गावाचाच हा कार्यक्रम आहे आणि त्याप्रमाणे कैशोर कुलाचार्य श्री आंबेडकर बाबाजी या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आमचे ज्येष्ठ गुरुबंधू पूजनीय श्री विनोद बाबाजी, त्याप्रमाणे आदरणीय कैशोर कुलाचार्य श्री दयाप्रकर बाबा, त्याप्रमाणे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष विकास पुरुष हे या ठिकाणी काही त्यांना फोन आल्यामुळे ते तिकडे गेले होते. माझ्याकडे बाहेर आम्ही घरीच राहिलेलो आहोत, त्यामुळे तसं काही जोड आहे आणि मला मालेदास बाबा ही महंती प्रतिष्ठा चिचोलकर प्रतिष्ठेचीच आहे म्हणून मी 5 म्हणत होतो. एक उभी आहे दिनकर मुळे चिचोलकर यांना गोपीराज ही महंती प्रतिष्ठा या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर पूजनीय श्री समाधान दादाजी चिचोलकर यांना दत्तराज चिचोलकर ही महंती प्रतिष्ठा प्रदान करण्यात येत आहे. त्यानंतर पूजनीय श्री मनोहर दादाजी चिचोलकर यांना महंत श्री राजूरकर ही महंती प्रतिष्ठा या ठिकाणी प्रदान करण्यात येईल. त्यानंतर महंत पूजनीय श्री प्रमोद दादाजी चिचोलकर यांना जयत्राज ही महंती प्रतिष्ठा या ठिकाणी प्रदान करण्यात येईल. या पदस्पर्श पावन दिनाचा औचित्य साधून श्री चक्रपाणी आश्रमाचा सुवर्ण महोत्सव आणि त्या अंतर्गत महंती प्रतिष्ठेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बंधूंनो, आपल्या पंथामध्ये 3 शाखा आहेत, 3 कुळ आहेत. एक उपाध्ये कुळ, एक कवीश्वर कुळ आणि एक पारिमांडल्य कुळ. प्रत्येक कुळामध्ये शिष्य गाद्या, नातू गाद्या आणि पंतू गाद्या अशी परंपरा आहे. एखादा कार्यक्रम असेल तर केल्या जातं विनीत मध्ये महंत अमके अमके शिष्य गाद्या, नातू गाद्या आणि पंतू गाद्या यांच्यासाठी विनंती राहते. अशी ही परंपरा आमच्या संप्रदायाची आहे. आणि म्हणून आमच्या स्वामींनी प्रयाण केल्यानंतर श्री नागदेव आचार्यांवर ही पंथाची धुरा पडली.
4 आचार्य होईपर्यंत या पंथाचं एक तर्फी संचलन होत. परशुराम मासापासून मग ही परंपरा मोडकीत आली. पहिले आचार्य, मग भाईदेव व्यास, भास्कर भट्ट आणि मग परशुराम व्यास, अशी 4 आचार्यांची परंपरा ही एक परंपरा होती. या पंथाला तोपर्यंत एकच आचार्य होते. पण नंतर पंथाचा विस्तार वाढला आणि त्यातून मग 13 आमनायाची निर्मिती झाली. 13 आमनायामध्ये 6 आमनाय उपाध्य कुळाचार्य, 6 आमनाय कविशर कुळाचार्य आणि 13वा हा पारिमान्यले कुलाचार्य म्हणून पंथामध्ये प्रचलित आहे. अशा पद्धतीने आमच्या या पंथाची परंपरा आहे. आणि म्हणून प्रत्येक कुळातला साधक प्रचार करण्याच्या हेतूने हा नेहमी कार्यरत असतो. मग तो हे नाही पाहत, तो कुळ नाही पाहत. आता जसं जाळीचा देव हा देवाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे सगळे गावातले झटून पडलेले आहेत की पदस्पर्श दिन हा कोणाचा आहे? जाळीच्या बाबाचा आहे. आणि आपण कुठं राहतो? जाळीच्या देवाला राहतो. हा काही चिचोंडी गर्वाचा कार्यक्रम नाही, हा देवाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे लहान थोरापासून अगदी आनंदात आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने ही परंपरा अशी आमची चालत आलेली आहे. म्हणून चिचोंडीकर ही जी परंपरा आहे, आमच्या कविश्वर कुलामध्ये 4 कुलाचार्य आहेत. आता ते 4 बी का झाले? जसे 4 आचार्यांची परंपरा होती, नंतर विस्तार झाला पंथाचा म्हणून 13 आमना उभे राहिले आणि त्यातून कविश्वर कुलाचा जास्त विस्तार झाला म्हणून 4 कविश्वर कुलाचार्य निर्माण झाले. एका कविश्वर कुलाचार्याकडून काही कुळ भागत नव्हतं, सावरत नव्हतं, आवडत नव्हतं, मोठा विस्तार झालेला होता म्हणून 4 ची परंपरा झाली. आणि म्हणून कविश्वर कुलाचार्य खामनेकर, कविश्वर कुलाचार्य दर्यापूरकर, कविश्वर कुलाचार्य कारंजेकर आणि कविश्वर कुलाचार्य विद्वांस, या विद्वांसाची चिचोंडीकरी ही भाऊगादी आणि त्याच्या ह्या शिष्यगाद्या. अशा पद्धतीने इथं मालखावनाने वस्त्र टाकलं. मालखावनाचं वस्त्र पडल्याशिवाय महंत सिद्ध होत नाही. मग भाऊ या नात्याने महंत मालेराज बुवा यांनी मान्यता वस्त्र दिलेलं आहे. आणि आता मी गुरु या नात्याने वस्त्र समर्पित करत आहे. आणि यांच्या या प्रतिष्ठेची शिष्यगादी असलेली परमपूज्य महंत श्री राजूरकर ही महंती प्रतिष्ठा आमचे गुरुबंधू परमपूज्य श्री मनोहर दादाजी चिचोंडेकर यांना या ठिकाणी प्रदान झाली. त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील त्यांचं जीवन या कृतार्थ व्हावं, परमेश्वर त्यांच्या हातून सर्व धर्म सेवा वृद्धिंगत करून घेऊ अशी शुभकामना या ठिकाणी व्यक्त करतो. महंत श्री दत्तराज बाबांचा हा सकाळी पंक्ती ठेवली जाते. त्यामुळे हा सोहळा या ठिकाणी अगदी आनंदात पार पडलेला आहे.